महापालिकेचं बी आणि चुरून लाईट वापरायला आणि मला कारवाईला थांबून ना त्याच्यावर गुन्हा दाखल करेन बघा. लाईट बंद करायला त्याला लाईट बंद करायला लावा. 112ला फोन लावून त्या मालकावरच गुन्हा दाखल करतो. शहराचा श्वास कोंडणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध सोलापूर महापालिका प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज सकाळी मंगळवार बाजार परिसरात अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई करत अनधिकृत गाळे, खोके आणि रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या चारचाकी गाड्यांवर हातोडा चालवला. कारवाई सुरू होताच काही ओटीधारकांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र महापालिकेच्या अतिक्रमण पोलीस पथकाने अत्यंत संयमाने पण खंबीरपणे परिस्थिती हाताळली. विरोधाचा सूर आवळणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत पोलीस पथकाने संपूर्ण परिसर नियंत्रणात आणला आणि मोहिमेत कोणताही खंड पडू दिला नाही. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अनधिकृत खोक्यांवर बुलडोझर फिरवून ते जमीनदोस्त करण्यात आले. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या चारचाकी गाड्या जप्त करून रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात आला. आयुक्त आणि अतिक्रमण विभागाच्या चोख नियोजनामुळे ही कारवाई यशस्वी ठरली. हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी या कारवाईनंतर शहरातील इतर अतिक्रमणधारकांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, शहराच्या शिस्तीला तडा देणाऱ्या एकाही अनधिकृत बांधकामाला सोडले जाणार नाही. आजची कारवाई ही केवळ सुरुवात आहे. सोलापूरच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे अतिक्रमण असेल तिथे महापालिकेचा बुलडोझर पोहोचणारच. स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा.